गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आपण आज पेअरचा अनालिसिस बघणार आहे आणि आज मी गोल्ड पण ऍड. तर युरोएसडी मध्ये काय, युरोएसडी मध्ये एक सेलिंग स्ट्राईक स्ट्रक्चर आहे. आपले ए प्लस वरून प्राइस पडते, पण रात्री सेलिंग आल्यामुळे आपण काय ट्रेड घेतलं नाही. तर आपल्याला काय करायचं, या झोनच्या वरती 2 कॅन्डलची क्लोजिंग बघायची किंवा याच्या खाली 1 कॅन्डलची क्लोजिंग. सेम कन्सेप्ट आहे. याच्या खाली 2 कॅन्डल क्लोजिंग झाली, चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर आपल्याला ए प्लस वरून प्राइस बाईंग बघायची. जीबीपीएसडी मध्ये जीबीपीएसडी मध्ये एक सेलिंग साईडचा एरिया म्हणजे TGL2, तिथून आपल्याला सेलिंग बघायची इथपर्यंत. आणि एक खाली एक बाईंगचा एरिया आहे, तो पण तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून घ्या. हवाला इथे एक बाईंगचा एरिया आहे, इथून आपण बाईंग बघू शकतो. एयुडीएसडी मध्ये काय, एयुडीएसडी मध्ये सेम झालंय. TGL2 ला टॅप झाली लेवल आणि खाली पडते. पण आता काय करायचं आपल्याला, जोपर्यंत याच्या खाली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड नाहीये, किंवा याच्यावरती 2 कॅन्डल क्लोज होत नाही तर आपला चेंज ऑफ कॅरेक्टर होत नाही. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर झाल्याशिवाय आपल्याला तर काय म्हणते, फक्त म्हणजे पेशन्सली वेट बघायचे, सगळ्याला वेट करायचंय. एनझेडडीएसडी मध्ये पण सेम सेम कन्सेप्ट आहे. याच्यावरती 2 कॅन्डल क्लोज झाले की चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर आपण बाईंगला बसायचे, किंवा मग याच्या खाली क्लोजिंगचा वेट करायचा. USD JPY मध्ये काय आहे, USD JPY मध्ये बाईंग साईडला स्ट्रक्चर आहे. बाईंग साईडला ए प्लस येते आपला, इथून आपण बाईंग बघू शकतो. इथे एक सेलिंगचा एरिया आहे, इथून हलकी फुलकी सेलिंग येऊ शकते. युएसडी कॅड मध्ये काय आहे, युएसडी कॅड मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर नाही झाला. युएस कॅड मध्ये अजून चेंज ऑफ कॅरेक्टर नाही झाला. ज्या वेळेस याच्यावरती, या झोनच्या वरती 2 कॅन्डल क्लोजिंग देईल, त्याच्यावरती आपला चेंज ऑफ कॅरेक्टर होईल, त्याच्यानंतर आपण बाईंगची एंट्री बघू शकतो. USD मध्ये एक बाईंगचा ए प्लस आहे, इथून तुम्ही बाईंग बघू शकता. आणि ज्या आपण युएसच्या अगेन्स्टच्या पेअर आहे, म्हणजे युएस ज्या पेअरच्या पहिल्यांदा लागते तेव्हा अपवर जातात, नंतर लागतात त्याला डाऊनवर जातात. हे फक्त एवढं लक्षात ठेवा. नंतर जेबीपी मध्ये काय आहे, जीबीपी जेपीआय मध्ये कन्सॉलिडेशन आहे, म्हणजे एक झोनच नाहीये कोणता. कारण की इथून चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर ए प्लस आपली वर्क केली नाही, आणि इथून एक ए प्लस आहे, ते फक्त बाईंगचे ए प्लस आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत याच्यावरती हे टॅप होत नाही तोपर्यंत आपल्याला हेच नाही, किंवा याच्यावरती जर क्लोजिंग देत नाहीये तोपर्यंत आपल्याला लेवलच नाहीये कोणते. सो म्हणजे हे कन्सॉलिडेशन मध्ये मार्केट चालू आहे. आता महत्वाचं म्हणजे गोल्ड. तुमची खूप लोकांची हे होती की गोल्ड मध्ये काय चाललंय. आता 1 आवरली मध्ये गोल्ड मध्ये काय चाललंय, 1 आवरली मध्ये गोल्ड मध्ये बुलिश होतं. बुलिश झाल्यानंतर इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर सेलिंगची कोणतीही लेवल टॅप नाहीये, ही वाली पण नाही, ए प्लस पण नाही. आणि त्याच्या खाली सरळ मार्केट पडतंय, पण याच्यामध्ये कोणती रिट्रेसमेंट आली नाही किंवा काय आली नाही. तर आता सिंपल गोष्ट आहे, आपण M15 मध्ये जातो. M15 मध्ये गेल्यानंतर इथे एक बाईंगची लेवल आहे, TGL2. सॉरी, एक सेलिंगची लेवल आहे, त्याचं TGL2. इथून तुम्ही एक सेलिंग बघू शकता, किंवा ऑलरेडी खालून 5 वेव्ह झाल्यात इन 15 मिनिट, तर इथून तुम्ही बाईंग बघू शकता.